शंभू काशी अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभपार्थ नित्ययुक्तस्य योगिनः। अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभपार्थ नित्ययुक्तस्य योगिनः। जे विषयाची तिळांजली देऊणी प्रवर्तीवरी निगडवाहुणी माते हृदयी सुनी भोगिताती परी भोगतया अराणुका वेटने नाही शुदाधिका तेथे चक्षुराधिका कवन पाडो ऐसे निरंतर एकवटले जे अंतःकरणे मजसी निगडले मीच होऊन आटले उपासिती बोल हरी बोल हरी 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 शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वाईश्वराच्या भगवान गौरी शंकर महादेवाच्या कृपेने पवित्र असा महिना आहे, माघ महिना आहे, वसंत पंचमी तिथी आहे आणि रथसप्तमी सुद्धा तिथी आज आहे. या दिवशी भगवान सूर्यनारायण रथावर आरूढ होतात म्हणून या तिथीला फार महत्त्व आहे. या तिथीपासून सत्ययुगाला सुरुवात होते. अक्षय तृतीयापासून त्रेतायुगाला सुरुवात होते. अशा प्रकारचं पंचांगामध्ये या गोष्टी सांगितल्या आहे. तिथी, वार, नक्षत्र आणि करण या सर्वांची माहितीसाठी पंचांग आहे. आणि या पंचांगामधून हजारो वर्षाची तपश्चर्या आणि आत्मज्ञान झाल्यानंतर, त्रिकालबाधित ज्ञान झाल्यानंतर ऋषीमुनींनी हे गणित मांडलं आणि विश्वाचा जो भूगोल आहे त्याचा रेखांश अक्षांश काढून
बरोबर त्या तिथीला ते घडतं. 14 जानेवारी म्हणजे संक्रांत, मकर संक्रांत. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. अशा प्रकारचं देव हे अंकशास्त्र आहे, पंचांगशास्त्र आहे. 4:05 ग्रहण सुरू होईल तर बरोबर त्यावेळेस ग्रहण सुरू होतं. आता हे भारतातच नाही, याच्यात मग ज्या देशामध्ये आपण किती तास माग आहेत, किती तास पुढं आहेत, त्यावेळेसच तिथं ग्रहण लागतं. काही ग्रहण दुसऱ्या देशात दिसत नाही, आपल्या देशात दिसतं. काही आपल्या देशात दिसत नाही, दुसऱ्या. हा जो अभ्यास आहे द्या हो, नीट लक्ष देऊन ऐका. किती त्यांनी साहस केला असेल, तर विज्ञानानं सुद्धा ते मान्य केलं आहे. आणि म्हणून देव असा पवित्र असा महिना आहे. सूर्यनारायण या दिवशी तुळशीरावांसमोर एका बोळक्यामध्ये दूध टाकावं, तांदूळ टाकावे, खाली थोडंसं विस्तू ठेवावा. दिवस उगायच्या अगोदर ठेवलं की दिवस उगेपर्यंत ते भात शिजून जातो आणि त्याच्यातलं दूध ओतू येतं. ते ओतू आलेलं दूध जिकडच्या भागाला पडलं त्या भागाला सूर्यनारायणाची सुबत्ता असते असं सांगितलं जातं. म्हणून या तिथीला फार महत्त्व आहे. नर्मदा जयंती पण आणि आहे. म्हणून देव या सुमुहूर्तावर सुरू झालेल्या अनुष्ठानासाठी भगवान गौरी शंकर महादेवाची प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन आणि भगवान सद्गुरू जनार्दन स्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन 2013 आणि 2014 हा पर्व काळ आहे. आणि या पर्व काळावर आपण सर्वजण अनुष्ठानासाठी आलात, सत्संगासाठी आलात. म्हणून सर्व अनुष्ठानार्थी, लहान थोर, ज्येष्ठ वरिष्ठ, माय बहिणी, भक्तमंडळ, महिला मंडळ, तरुण भक्तमंडळ सर्वांना व्यासपीठावरून माधवगीर बाबाचा नमस्कार आहे. श्री काबरा शेठ, पिंपळे गुरुजी, उखाडे साहेब, विठ्ठल भाऊ, शिवाजी पाटील, सरपंच मामा, पोलीस पाटील, सर्जेराव पाटील, सर्वांना ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी तत्पर आहे सेवेमध्ये. त्या सेवाधारी तुमच्या संतेला त्रिवार वंदन आहे. स्वयंसेवक मंडळी रात्रंदिवस सेवा करते, त्यांना पण नमस्कार आहे. भगवान श्री महेशगिरजी महाराज आणि श्री राघवगिरजी महाराज, 2 महाराज लोक या भागामध्ये भगवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करतायत. त्यांना ओम नमो नारायण. भगवान कोणी पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण. हरिभक्तपरायण ईश्वर महाराज, कृष्ण महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सर्व हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, दिलीप आहे, विकास आहे, सुभाष आहे, ओंकार आहे. सर्वांना नाशिकहून आलेले सर्व भक्तमंडळाला माधवगीर बाबाचा नमस्कार आहे. अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा अक्षर ब्रह्मयोग समजून सांगताना हा श्लोक सांगितला आहे. या अध्याय असा आहे की हा तसा आत्मज्ञानाचा भाग आहे, वेदांताचा भाग आहे. पण या ठिकाणी सुद्धा माऊलीने भक्तियोग सांगितला आहे. अनन्यचेता सततम. मनानं, कानानं ऐकण्यापेक्षा मनानं ऐकलं पाहिजे, मनानं स्मरण केलं पाहिजे. मनाला येईल ते नाही केलं पाहिजे. मनात आलं तर ते बुद्धीच्या कसावर, जसं आता सोनार असतं, ते सोनं कसावर किती कॅरेट आहे त्याचा कस लावतात, तसं मनामध्ये आलेला विषय नीट लक्ष देऊन आहे तो बुद्धीवर कसून पाहायला पाहिजे. स्टेनलेस स्टीलचे भांडे घेताना कोणी पारख करत नाही, पण सोनं घेताना पारख करावं लागतं.
अमोल वस्तू जी आहे ती घसूनच घेतली पाहिजे, खात्रीनंच घेतली पाहिजे. तशाच प्रकारचं मनामध्ये आलेला विषय हा बुद्धीवर कसून घेतला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी अनन्य चेता या बुद्धीच्या पुढे चित्त आहे. म्हणून तुकाराम महाराज आपुल सकाळच्या पायी हे माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. मन शुद्ध झालं की बुद्धी शुद्ध होईल, बुद्धी शुद्ध झाली की मग चित्त शुद्ध होईल. चित्तशुद्ध म्हणजे कोणाविषयी राग नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. आता हे महापुरुषाचे लक्षण आहे. यस्य देवमय तनू, ज्यांचं शरीर ईश्वर स्वरूप आहे, देवस्वरूप आहे. यस्य वेदमय वाणी, वाणीतून दुसरं काही बाहेर पडत नाही. वेदानं सांगितलेलं आहे. संतवचन, ग्रंथवचन हेच ज्यांच्या मुखातून येतं त्याला यस्य देवमय तनू, यस्य वेदमय वाणी आणि यस्य ब्रह्ममय दृष्टी. जे जे दिशे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग जाण निश्चित. सगळ्याच्या घटामध्ये तो दिसतो. मुखी अमृताचे वारे, मुखी अमृताचे वारे, देवाचे नारे, देवाचे नारे, मुखी अमृताचे वारे, मुखी अमृताचे वारे. अमृतासारखी दृष्टी, अमृतासारखी वाणी, असं ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे. म्हणून अनन्य चेता. पण शुद्ध कसं होईल, कशानं होईल? नामानं काय होणार नाही. चित्त शुद्ध होती तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. तुम्ही अखंड नामस्मरण केलं आता 8 दिवसामध्ये, हरिबोला खाता, हरिबोला पिता, हरिबोला कांडता, हरिबोला भांडता, सर्व कार्य करता हरिबोला. नामस्मरणानं इतके लाख नामस्मरण झालं तर असं होतं, इतके लाख नामस्मरण झालं तर असं होतं. एका ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जेवढं जेवढं तुम्ही नाम जास्त घ्याल, जास्त जपाल, तेवढं तेवढं तुमच्या मनाला समाधान मिळेल, योग्य अयोग्याचा विचार समजेल. नाम आहे तिथे नामी आहे, तो भगवंत सर्व करतो. म्हणून या ठिकाणी माऊली लिहित आहेत, अनन्य चेता सततम जोवर लिहिताना माऊली सांगतायत, ज्ञानेश्वर माऊली, जे विषयाची तिळांजली देऊ नये. आता तुम्ही एखादं कोणी गेला तर दहाव्याच्या दिवशी आश्मावर असं तीळ, हातात तीळ आणि पाणी घेतात, त्या आश्मावर टाकतात. आश्मा म्हणजे त्याचा आत्मा आहे. बा आता आमचा तुमचा संबंध संपला आहे, तुम्ही गेलात, जसं तिळांजली देऊन त्यात संबंध सोडून देतो आपण. सुतक वगैरे संपल्यानंतर गेल्याचं विसरून पण जातो. त्या आश्मावर जे तीळ टाकले जाते, तशाच प्रकारची ज्यांनी विषयाच्या वर असं तिळांजली देऊन विषयाला सोडून दिलं, त्याने काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर असं करून जर तुम्ही नामस्मरण केलं, अनन्य चेता सततम योमा स्मरते नित्यशा, मग तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. तस्याहम सुलभ पार्थ, मग सगळ्या गोष्टी सुलभ होतील. एक जण ज्योतिषाकडे गेला, सांगितलं की मला काहीच करता नाही आलं, म्हणजे मला काहीच काम करता नाही आलं पाहिजे, असं एखादा व्यवसाय सांगा. पैसे तर मिळाले पाहिजे आणि काम तर नाही करता आलं पाहिजे, असं काहीतरी व्यवसाय सांगा. सांगितलं, सांगतो, चांगला असा व्यवसाय आहे ना, मग असं करतो, सुलभ शौचालय काढ. खेड्यामध्ये नाही, शहरामध्ये आहे. तिथं पैसे घेतात आणि मग तुम्हाला करावं लागतं तिथं. सुलभ शौचालय काढ, तुला काहीच करायची गरज नाही. स्वयंसेवकाला हात जोडून विनंती की लेकरं पाणी टाकत नाही, त्यासाठी मी कॉम्प्रेशर मशीन आणलं.
बाहेरूनच मोठ्यानंच मशीन चालू करून द्यायचं, टाकीमध्ये पाणी ठेवायचं, प्रेशरनं धुवून काढायचं. लहान लहान लेकरं आहेत, त्यांना एवढी कल्पना नाही, पाणी टाकत नाही ते. आमच्याकडं सगळ्या ठिकाणी घेऊन दिलं मी प्रेशर मशीन, लांब बांधूनच बाहेरूनच प्रेशर दिलं की सगळं घाण निघून जाते. म्हणून देव चित्त शुद्ध होती तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र न खाती सर्पदया. हे करायसाठी देव होई सद्गुरू जनार्दन स्वामीने हे जपानुष्ठान काढलं आहे. हळूहळू हळूहळू 10-15 अनुष्ठान झाले का आपोआपच तुमचं चित्त शांत होईल, मन स्थिर होईल, तुम्हाला चांगला वाईट विचार समजेल आणि तुमच्या हातून चांगलं कार्य होईल. हे सूत्र आहे. म्हणून द्या हो विषयाची तिळांजली देऊनी, प्रवृत्तीवरी निगड वाहुनी. जे आता प्रवृत्ती सोडून आलात तुम्ही, पती पत्नी मुलं बाळं, काही शाळा सोडून आलेत मुलं, ही प्रवृत्तीपासून दूर झाला थोडा. जडजोडून वाहिला निघ या भक्तीच्या वाटेला, ती पावशी अव्यंगने धाम माझे. आणि म्हणून द्या हो या नामामध्ये फार शक्ती आहे. तुझ्या नामाचं महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. देवाच्या नामाचं महिमा देवाला सुद्धा कळत नाही. श्रीरामराया सेतू बांधायच्या वेळेस समुद्राच्या काठी बसले, वानर लोक दगड आणायचे, त्याच्यावर मारुतराय राम म्हणून लिहायचे आणि तो दगड पाण्यात टाकायचा. मोठमोठे पर्वत. आता कधी गेलात तुम्ही बाबाला आग्रह करा. पंपा सरोवर हॅम्पी म्हणून आहे दक्षिण भारतामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये. तिथं किष्किंधा म्हणजेच किष्किंधा राज्य सुग्रीवाचं, बालीच, हे मोठमोठे दगड आहेत आणि त्या दगडातून ती नदी वाहते आणि तिथं पंप सरोवर आहे. त्या तिथं जे काही 2 नळ आणि निळ या दोघांचा शाप होता की तुमच्या हातानं दगड पाण्यात बुडणार नाही. त्या दोघांनी दगड घ्यायचा, त्यांच्या हातात द्यायचं, मारुतरायाने राम लिहायचं आणि पाण्यात टाकायचं, दगड तरून जाते. अजूनही तो सेतू आहे. मागं किती वादाचा प्रश्न आला की काही जहाजं, तर पाकिस्तानचं ना आपलं बरोबर नाही, पाकिस्तानमधून चीनला जायसाठी श्रीमद लंकेवरून जावं लागतं समुद्रमार्गानं. मग आता युद्ध झाल्यामुळे बंद केलं ते. जाताना त्या जहाजांना खाली ते दगड लागायचे, मग त्याच्यापासून लंकेला वळसं घालून जायचे जहाजं. मग त्याचा शोध घेतला गेला. 3-4 किलोमीटर खाली समुद्रामध्ये ते सेतू अजून तसं आहे. आता परिवर्तन होत राहतं, निसर्ग आहे. म्हणून द्या हो त्याच्यात ते पाण्यात दगड तरले रामनामानं. सगळे मारुतराय सगळेजण फलाहार करायला गेले, मारुतराय तिथंच होते. मारुतरायानं रामरायाने एक दगड घेतला, पाण्यात टाकला, तो दगड बुडाला. दुसरा घेतला, तो पण बुडाला. जसं लहान घेऊ म्हणून लहान घेतला, तो पण बुडाला. रस्त्यानं चालता चालता जर पाय घसरून आपण पडलो, विशेषतः कॉलेज सुटल्यावर, तरुण मंडळी म्हणून सांग, विशेषतः कॉलेज सुटल्यानंतर जर आपण पाय घसरून पडलो तर मला कुठं लागलं हे पाहत नाही, अगोदर मला कोणी पाहिलं पडताना हे पाहतो. हा हिशोब आहे. मोटरसायकल माझे कंठी राहो देवाने पण इकडं तिकडं पाहिलं, 3 दगडं बुडाले. इकडं तिकडं पाहिल्यानंतर मारुतराय मागं उभे होते. काय मारुतराय कधी आले म्हणे, पहिल्या दगडापासून इथंच देवा. काय भानगड आहे बा.
बुद्धियोगम बुद्धिवानम वशिष्ठम. तो बुद्धिवान आहे, बुद्धिमताम वरिष्ठम. का बरं? माझ्या नामानं दगड चालतात आणि मी टाकलेलं दगड का बुडतो? म्हणजे देवा खरं सांगू का, तुम्ही ज्याला सोडलं तर बुडतंच. देवापासून जर दूर राहिलं तर बुडत नाही तर काय होईल? गुरुजी लोक सहल घेऊन गेले विमानामध्ये, सगळे बसले, विद्यार्थी सगळे बसले. कोणीतरी सांगितलं, गुरुजी तुम्ही ज्याला शिकवलं ना तोच हा पायलट आहे, विमान चालवणार आहे. सगळे मुलं घाबरले. तो उडान असाच मुलगा होता, तो त्रास देणारा. याचा कधी आपल्याला यानं विमान जर अपघात झाला तर कसं होईल? सगळे खाली उतरले. या विमानात नाही जायचं, दुसऱ्या विमानात आहे. गुरुजी नाही उतरले. गुरुजी तुम्ही का बरं नाही उतरले? मला खात्री आहे, माझा शिष्य आहे तो चांगलंच विमान चालवणार आहे, तुमच्यासारखं नाही पळून जाणार नाही तो. हा असं याला काय म्हणतात? यथात्मवान दृढनिश्चय. दृढनिश्चयानं कोणत्याही प्रकारचं नाम घ्या तुम्ही, ते तुम्हाला तारल्याशिवाय राहत नाही. तारणेवाला है भगवान, म्हणून द्या हो. श्री भगवान शंकराचे 8 नावं आहेत ऋग्वेदामध्ये. ओम मृत्युंजयाय, रुद्राय, नीलकंठाय, शांभवे, अमृतेशाय, शर्वाय, महादेवाय ते नमः. तसे भगवान नारायणाचे, भगवान विष्णू परमात्माचे सुद्धा 8 नावं आहेत. अच्युतम केशवम विष्णुर्हरी, सत्यम जनार्दनम, हंसनारायणम चैवमेकम. अष्टकम नाम शुभम, केशवं क्लेशनाशाय, दुःखनाशाय माधव, श्रीहरी पापनाशाय, गोविंद मोक्षदायक. अच्युतम केशव आपल्या नित्यनिमित्तमध्ये हा जो श्लोक आहे, हा श्लोक चंद्रकांत नावाचा ग्रंथ आहे. वरिप्सु राजाला भगवान शंकराचे अनन्य भक्त वामदेव ऋषींनी सांगितलेलं आहे. फार गोड आहे. हा गुजरातीमध्ये होता. हा ग्रंथ 3 भाग आहे. मराठीमध्ये भाषांतर केले एकाने. ते ग्रंथ सद्गुरू जनार्दन स्वामींनी वाचले. फार गोड आहे. त्याच्यामध्ये खूप चांगले चांगले दृष्टांत आहे. बहुतेक जनार्दन स्वामींचे दृष्टांत त्याच्यातलेच असतात प्रवचनामध्ये. बाबाजीची ग्रहण शक्ती फार होती महाराज. एकदा वाचलं तरी बाबाजींच्या ध्यानात राहायचं. तसे त्याला शतावधानी म्हणतात. एका वेळेस जरी एखाद्याने 100 प्रश्न विचारले तरी तो उत्तर देऊ शकतो. त्याला शतावधानी म्हणतात. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, आद्य शंकराचार्य हे शतावधानी होते. 100 प्रश्न वेगवेगळे विचार. परीक्षेमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जरा एक विचार, तुम्ही थरथर कापता. अवधान पाहिजे त्याला, म्हणजे सेल्फ कंट्रोल पाहिजे, आत्मबल पाहिजे. विद्यार्थ्याकरता सांगतो की घाबरायचं नाही. अधिकाऱ्यानं प्रश्न विचारल्यानंतर घाबरण्यानं तुमचे आहे ते विसरून जातं. परीक्षेमध्ये असंच असतं. अभ्यास केलेला असतो पण परीक्षेचं थोडं पेपर अवघड गेला तर मग आहे ते विसरून जातं. मग यासाठी काय, खरं सांगतो तुम्हाला, जीवनातला अनुभव पण सांगतो की आत्मबल वाढण्यासाठी, मनोबल वाढण्यासाठी, नाही माझ्या बाबाजींची विभूती आहे, मला काही होणार नाही, किंवा स्थिर मन राहील. खरं आहे ते. ही विद्यार्थी माझ्यावर
तवर आडनावाचा होता. तलवाडा मुक्काम पोस्ट तलवाडा तालुका वैजापूर. या बी मराठी होते त्याचं गुरुजी. खूप अभ्यास करायचा. आम्ही एका ठिकाणी विद्यार्थी होतो. एक विद्यार्थी आहे आमचा गुरुबंधू अशोक पवार, रिटायर झाला. खूप अभ्यास करत बरं पेपर घरी आल्यानंतर सर्व सोडायचा. पण तिथं मला ती इतकी भीती वाटायची त्याला की आपण नापासू. आता जनार्दन स्वामींना आले संभाजीनगरला. काय परवकत चाललं. बाबाजीला मुलांनी विधी पूजा करणं फार आनंद वाटायचा. आणि बाबाजी हा मुलगा आहे MA मराठीला आहे. सगळं मराठीमध्ये आपल्या संतांचं पण वाङ्मय आहे, अभंग पण आहे, सगळं पण आहे. असं का अशी याला सगळं पेपरला गेलं की हा इतका घाबरतो आणि आहे ते विसरून जातं. असं 2 वेळेस झालं. घरी आल्यानंतर स्वरूप पेपर सोडू शकतो. बरं जनार्दन स्वामींनी विभूती लावून जायची. भाऊ हे आता आम्ही विभूती का देतो मुलांना, का सांगतो की बाबा तुमचं मनोबल वाढलं पाहिजे. सर्पदंशावर सर्पदंशाचंच औषध आहे, इंजेक्शन आहे. डॉक्टरला विचारतो मी. तशाच प्रकारचं द्या हो हे मनोबल वाढण्यासाठी. आणि ते विभूती लावून जा. विभूती लावून गेला तर महाराज चांगल्या मार्कानं पास झाला. मला सांगायचं हे की द्या हो मनोवेजम मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम मन्मना भो मदभक्त्या माद्यजी माम नमस्करू माम वश्यशी युक्तेवम. त्या बाबाजी महाराज मी देवाचं नाव घेऊन ते विभूती देतो, पण ते नाम सिद्ध केलेले त्यांना चित्तामध्ये उतरलेलं आहे म्हणून त्याचा परिणाम होतो. मंत्र कोणाला माहीत नाही. मंत्र सागर पुस्तक आहे, सगळे मंत्र आहे त्याच्यामध्ये. पण एखाद्या सिद्ध महापुरुषांच्या मुखातून आलेला मंत्र जो असतो तो त्यांनी सिद्ध केलेला असतो. त्या मंत्राची अधिष्ठात्री देवता त्यांच्यावर प्रसन्न असते. म्हणून त्यांनी सांगितलेला मंत्र, त्यांनी सांगितलेलं एखादं स्तोत्र त्याचा परिणाम होतो. म्हणून द्या हो त्या चंद्रकांत नावाच्या ग्रंथातून सद्गुरूंनी हे 8 नावं काढले. अच्युतम केशवम विष्णुर्हरी सत्यम जनार्दनम हंसनारायणम चैवमेकम. किती तारक हे महाराज, काय सांगायला पाहिजे. जनहितकारक नाव सांगायचं किंवा मुलं मग तपास करतात. खरं आहे की आजची प्रजा फार अवघड आहे. म्हणून डिटेल सांगावं लागतं, अनुभवसुद्धा. आणि म्हणून द्या अच्युतम केशवम विष्णुर्हरी. आपला जो भगवत भक्त आहे, अहम भक्त पराधीना, मी भक्ताच्या अधीन आहे. आई आहे तुमची. आता माझा भाऊ शाळेतून येईल म्हणून ती भाकरी काय पोळी वगैरे करून ठेवते, त्याला खाऊ पिऊ घालते. तसं भगवंतसुद्धा आपल्या भक्तावर मुलासारखं प्रेम करतो, वडिलासारखं प्रेम करतो, आईसारखं प्रेम करतो. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. Krishna
तसं द्या हो गुरुसुद्धा आपल्याला अशा प्रकारचे आईवडिला सारखं प्रेम करतात. गुरु माझी मावली गुरु माझी सावली गुरु माझी मावली गुरु माझी सावली गुरु माझा पेगा गुरु माझी माता गुरु माझा पेगा गणेश बाबा गुरु माझी माता. म्हणून द्या हो देवसुद्धा अशाच प्रकारचं प्रेम करतो. जसं लेकरावर आईचं प्रेम असतं, आईचं लेकरावर असतं, तशा प्रकारचे भगवंतानी आपल्या भक्तासाठी एक अत्युच्च स्थान तयार केले. यद्गत्वा निर्वंतात धामम परमम, स्वतःचं धामाला घेऊन जातो. वैकुंठवासी म्हणतो आपण, स्वर्गवासी म्हणतो. खरंच गेलेलं असते का स्वर्गवासी? खरंच गेलेलं असते का वैकुंठवासी? भगवत भक्त असेल तर ठीक आहे, पण टाकाऊ पिंजारे असेल तर कसं असेल? ते वैकुंठाला जातील का? वैकुंठवासी स्वर्गवासी म्हणतो आपण. स्वर्गात जायला पुण्य लागतं. क्षीण पुण्येनम स्वर्गम 9 अध्याय. हे शब्द रूढ होऊन गेले. विशेषतः आदरांजली वाहताना तर बघ विचारूच नका. मग तुम्ही काही संबंध नसला तरी सांगतात ते आमच्या असे स्नेही अमुक तसे. भाषणामध्ये काय? भगवंताने आपल्या भक्तासाठी अशा प्रकारचं स्थान केलं म्हणून भगवंताला अच्युत म्हणले. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं जानकी वल्लभं जानकी वल्लभं. म्हणून देव अच्युतम केशवम. भगवंताचं केशव नावामध्ये 3 प्रकारचं पाप जातं. एक पाप आहे मल, म्हणजे पाप. जे पाप आपल्याला भगवंताचं नाम घेऊ देत नाही, भक्ती करू देत नाही. एकाच आईच्या उदरातून निघालेले 2 जीव भिन्न असतात. कर्म घेऊन येतात, ते संचित घेऊन येतात. एक मुलगा पहा तुम्ही, आदरानं पाय पडेल, तर मंदिरात जाईल. दुसरा बाहेर बसून राहील. ते हे असं का होतं? त्याचं मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा. मागील प्रकारचं पाप असतं ते भगवत भक्तीकडे येऊ देत नाही. म्हणून साधू संत बळजबरी का होईना पोटभर चारा पण एकादशी करा अशा प्रकारचं. या बाबा बळजबरीत बसवा. काही काही म्हणतात बाबा पिऊन आलेले आहेत. अरे येऊ दे बाबा, बसू दे. इथं ॲडमिट झाला ना 7 दिवस, 21 गोळ्या भेटतात तुम्हाला दररोज. 7 दिवसामध्ये 3 प्रवचनं, 7 त्रिक 21. हे 21 गोळ्या घेतल्या आणि आमटी, भगर, साबुदाणा हे सलाईन घेतलं बरोबर रोग बरा होतो. असे बरेच रोग बरे झाले आहेत. माधुगिर भाव काही डॉक्टर नाही, MS आहे मात्र, MS डॉक्टर. सर्जरी तुमचं मधलं काढून टाकायचं काम करायचं. सर्जनमधलं रोग काढून टाकतो ऑपरेशन करून. तशाच प्रकारचं देव हो देवाने हा मल नावाचं पाप उशालण्यासाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गंगा, पुण्याची गंगा कोण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण कळे. हरी 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 मंत्र हा शिवाचा. तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. गवताची गंजीसारखं मोठं पाप आहे. पापाचे पर्वत भस्म नाम अग्नीत.
डोंगरा एवढं जरी पाप असेल, जसं किती मोठी गवताची गंजी असते तेव्हा थोडीशी चिंगारी लागली की ती जळून खाक होते, तशाच प्रकारचं द्या हो तुमच्याकडून नामस्मरण करून घ्यायचं. जनार्दन स्वामीचं किती मोठं कार्य आहे. काही मागील परिहार असेल, पाप असेल तर ते सर्व या नामस्मरणानं जळून जातं देव. नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नारायणा नाम तुझे नाम तुझे नाम तुझे कोणी माझा मल नावाचा हा विक्षेप आहे, ते आपल्याला भगवत नाम घेऊ देत नाही. दुसरं एक कारण आहे, विक्षेप मानतात त्याला. तुम्हाला वाटतं आज तुम्ही आलात, माळे गुरुमावलेचा जप तुमच्या तोंडात आहे, मुखात आहे, ध्यान करा वाटतं, ध्यानामध्ये भगवंताची मूर्ती यायला पाहिजे, ध्यानामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामीची मूर्ती यायला पाहिजे. ज्याचं आपण ध्यान करतो देव हो, त्यांचे गुण आपल्यात येतात. आम्ही काल 75वा वाढदिवस होता. हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज लवितकर जगद्गुरू आहेत. तुकाराम महाराजचा अभ्यास करून 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 इतका अभ्यास केला की इंग्रजीमध्ये गाथा तयार केली. तुकारामाशिवाय दुसरं काही नाही. म्हणलं हा निज ध्यास आहे. 3 प्रकार भगवंताकडे जाण्याचे मार्ग आहे, कर्म, उपासना आणि ज्ञान. ते ज्ञानार्जन असं करायला पाहिजे महाराज की सतत तेच. त्यांना फार दृष्टांत आवडला. नादबावाली इथं आहेत की किटी भिंगुरटी ध्याने होय भिंगुरटी. बघा तुम्ही, ती गांधीन माशी असते, ती मातीचं घर करते, त्या घरामध्ये एक आळई आणून ठेवते आणि इकडं तिकडून ती मातीचं आणून तिला टोचं मारते आणि ती माती आली त्या घराच्या बाहेर त्याला निघता येत नाही. त्या आळीला येता जाता ती त्याचं टोचं मारते. तर त्या जी आळी आहे मध्ये तिला नित्य ध्यान असतं की ती आता गांधीन माशी येईल मला टोचं मारील, गांधीन माशी येईल मला टोचं मारील. नादबाबाचं दृष्टांत आहे की चांगली समीक्षा आहे नादबाबांची. तर त्या आळीलाच पंख फोडतात आणि मग ती घरातून त्याचं तोंड बाजूला करते आणि तीच भिंगुरटी होऊन जाते. नादबाबाला येतात की जडजीवाचं ध्यान केल्यानंतर जर जडजीवाचं स्वरूप प्राप्त होतं तर मग सद्गुरूचं ध्यान केल्यानंतर, भगवंताचं ध्यान केल्यानंतर भगवत स्वरूप प्राप्त होणार नाही का? म्हणून द्याव हा अच्युतम दुसरं जर आपल्या ध्यानामध्ये भगवंताची मूर्ती यावी. तुमची इच्छा असेल पांडुरंगाची असो, तुमची भगवान शंकरावर भक्ती असो, भगवतीवर असो, भगवान गणेशावर असो, ती मूर्ती आपल्या ध्यानात यायला पाहिजे. येत नाही बरोबर, हा विक्षेप ते आपल्या ध्यानात येत नाही. तरी पण तो ट्राय अगेन अँड अगेन. जसं आपण एकदा नापास झालो तर परत परीक्षा देतो की नाही. काही परीक्षा देऊन थकले,
गुरुजी रिटायर झाले पण ते पास झाले नाही. मग त्या बुद्धीला काय म्हणायचं? सांगत तात्पर्य की केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. म्हणून द्या हो, आपण जनार्दन स्वामीचं ध्यान केलं तर तुम्हाला जनार्दन स्वामीचे गुण येतील. तुम्ही पांडुरंगाचं ध्यान केलं तर पांडुरंगाचे गुण येतील. हा विक्षेप आहे म्हणून याचं पाठलाग करावं लागतं सतत. आम्ही ध्यान लावून बसतो तर खरं तुमचं ध्यान लागतं काय की म्हणतात. ध्यान किती वेळ लागतं? ध्यान अल्प काळ लागतं, 24 तास थोडी लागतं, उगाच थोडा वेळ. पण ती झलक मिळाल्यानंतर महाराज बाजारामध्ये पती पत्नी चालले आणि एक सुंदर मुलीकडं ते पतिदेव पाहायला लागले. हो, काय पाहत आहे? माय बहिणी राग येऊ देऊ नका. माझ्या आई बहिणीसारखे आहे तुम्ही. तुम्हाला सांगितलं पाहिजे तुम्ही झोपताना नाही तर मला सर्व पाहावं लागतं. हो, काय पाहत आहे? ते हुशार होता दिलीप महाराजसारखा. नाही, तुझ्यापेक्षा कोणी सुंदर नाही हे पाहत होतो. किती गोड आहे, काही म्हणून किती पुढं. तुझ्यापेक्षा कोणी सुंदर आहे की हे निहाळत होतो. खरं वास्तविक कारण दुसरं होतं. श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय राम हा विक्षेप आहे. आणि दुसरं गोष्ट आहे माया. आता तुम्ही जरी इथं ध्यानाला बसलं, जपाला बसलं तरी घरचं ध्यान येतच की नाही? साहजिक आहे. तुम्ही संसारी जीव आहात. ही माया आहे, कोणत्या रूपानं कोणाकडे येईल काही सांगता येत नाही. म्हणून हिला नेती म्हणले शास्त्रानं. म्हणून द्या हो, अच्युतम केशवम विष्णुर्हरी सत्यम जनार्दनम हंसनारायणम चयोमेकम. केशव क्लेशनाशाय. भगवंताचे या नामाचं केशवनाचं जर जप केला, पहा तुम्ही ब्राह्मण ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः 3 वेळेस पाणी प्या. का की तुम्ही आता पूजाला बसण्यात हे तिन्ही गोष्टीपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. क्लेश हे तिन्ही प्रकारचे क्लेशपासून तुम्ही दूर राहा आणि मनापासून पूजा करा. आता उद्यापासून यज्ञ सुरू होईल. ब्राह्मण तुमच्या हातात पाणी देतील, 3 वेळेस प्या म्हणतील. मग 24 नाव घेतात भगवंताची. हो 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 तुमची झोप झाली याचा अर्थ असं होतं. मुरडण काढायला लावायचं. 2 भाग आहे प्रवचनाचे. एक आता प्रवचनाचा विधीचा आणि दुसरं आहे प्रश्नावली आलेली आहे विकास महाराजांची. केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय. मा म्हणजे लक्ष्मी. ही लक्ष्मी भगवान नारायणाच्या पायाजवळ बसलेली आहे. ती भगवंताची सेवा करतायत. म्हणून बाबा हो, मा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती भगवान शंकर, त्याला माधव म्हणतात. आणि माधवाचं स्मरण केल्यानंतर लक्ष्मी येते. केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव. पैसा आला की सगळ्या प्रकारचं दुःख न. नो मनी सो ताना ताने पुशे ना कोणी. काही मराठी, काही हिंदी, काही मराठी, काही तुझं नाव काय? कलरनाथ कंट्री पांडे. असं काय नाव आहे बघा. इंग्रजीमध्ये काही कलरनाथ. कलर म्हणजे इंग्रजी शब्द आहे, नाथ मराठी शब्द आहे. कलरनाथ कंट्री हा इंग्रजी शब्द आहे आणि पांडेचा हा तर मराठी शब्द आहे. काय भानगड आहे? गुरुजीला सुद्धा समजा ना काय कसं काय नाव सांगितलं. म्हणजे गुरुजी कलर म्हणजे रंग, रंगनाथ. कलरनाथ म्हणजे रंगनाथ. कंट्री कंट्री म्हणजे देश. आणि पांडे आमचं देश कलरनाथ रंगनाथ देशपांडे माझं नाव आहे. तशाच प्रकारचं द्या हो. केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माझं. दुःखाचा नाश होतो. लक्ष्मी आली की लक्ष्मी काही एक प्रकारची नाही महाराज. नुसतं पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, पुत्रलक्ष्मी, पौत्रलक्ष्मी, जयलक्ष्मी, विजयलक्ष्मी आहे तुमच्याजवळ. पैसा खायलाच कोण नाही, लेकरू बाळ नाही. लेकरू बाळ झालं तर नातवाची अपेक्षा असते. नातू झाला की कुठंतरी विजय मिळाला पाहिजे, यश मिळालं पाहिजे. काल हेच सांगितलं की यश पुण्याला होते आमच्याकडं. आता महानगरपालिकेचे
इलेक्शन लागलं तर सगळेच घरचे सभा काय म्हणतात त्याला उमेदवार आले, मला आशीर्वाद द्या. आशीर्वाद मिळतो, प्रवचनात सांगितलं. आशीर्वाद का देणार नाही? यश पुण्य तुम्ही दान करा, पुण्यासमार्जन करा, पुण्यार्जन करा, यश पुण्यानं लभते. यशवंत कीर्तिवंत व्हायचं आहे तर तुम्ही छत्रपतींचे चरित्र वाचा. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गेले, परिस्थिती अवघड आहे तुकाराम महाराजाची, म्हणून त्या देवस्थानला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काही जमीन दिली, त्याचा उल्लेख आहे. माऊलीबरोबर दिंडीला गेले तर माऊलीच्या आळंदी क्षेत्राची काही जमीन पूजाची पाठ व्हावी म्हणून त्यांनी दान केले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना 14 प्रकारचं यशवंत, कीर्तिवंत, गजवंत, गज तर हत्ती नव्हते त्यांच्याकडे, पण गजवंत का म्हणतात की ऐश्वर संपन्न, असे 14 प्रकारची आभूषणं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे गुरुदेव भगवान रामदास स्वामींनी दिलं. म्हणून तुम्हाला जर यशवंत व्हायचं असेल, कीर्तिवंत व्हायचं, सत्पात्र दान करा, सत्कार्य करा. तुमच्या मागं तुम्ही जनता जनार्दन सेवा केल्यानंतर तुमच्या मागं काल आपोआप येईल जनता. सेवा केल्यानंतर काय मिळणार नाही महाराज. आणि म्हणून द्यावं. केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्री हरी पापनाशाय. तुम्ही आता ऐकलं, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. श्री हरी पापनाशाय गोविंद मोक्षदायकम. भगवंतानी रामावतारमध्ये भगवान गायत्री माताची सेवा झाली नाही म्हणून भगवंताने कृष्ण अवतार घेतला आणि गायी ओळल्या, गायीची सेवा केली म्हणून त्याला गोविंद म्हणतात. गायीचे आता गोरज मुहूर्त आहे आपल्याकडं, गोरज मुहूर्त आता पूर्वी नाही, पूर्वी खूप गायी असायच्या आणि सगळ्या गावाच्या गायी एका ठिकाणी असायच्या आणि मग गायरान पण असायचं. त्या ठिकाणी 2-4 लोक ती गाऊन गायीला घेऊन चारायचे आणि परत यायचे. मग त्यांना आपण काही पैसे द्यायचे, कोणी धान्य द्यायचं. आता नाही राहिलं ते. ती गाय ज्या वेळेस संध्याकाळी येते घराकडं, तिच्या खुरानं जे धूळ निर्माण होते त्याला गोरज मुहूर्त, गो म्हणजे गाय, रज म्हणजे धूळ, त्यावेळेस लग्न लागतं. गोरज मुहूर्ताचं लग्न आहे आणि रात्री 12:13 लागलं. आता त्यांच्या जीवनातले 12 वाजतील तर काय होईल? कशाला मुहूर्त काढता? आम्हाला पण आता लग्न खूप आग्रह करतात, आता सोडून दिलं म्हणा, पण जावंच लागतं. 8-10 हजार लग्नाला जावं लागलं. पहिलं लोकसंग्रहासाठी करावं लागतं हे सर्व. मुहूर्तावर लावत नाही कोणी. आणि म्हणून द्या गोरज भगवान गायी घेऊन घरी यायचे तर त्यांच्या अंगावर सरी धूळ पडायची. म्हणून पांडुरंग, पांडू म्हणजे धूळ, रंग भगवान श्रीकृष्णाचा रंग काळा आहे, त्या धुळीमुळं ते पांढरा आहे म्हणून पांडुरंग. तो सगळा काळा रंग सगळ्यात चांगला आहे. आणि म्हणून द्या अच्युतम केशवम विष्णुर्हरी सत्यम जनार्दनम हंसनारायणम चैवमेकम. सत्यम जनार्दनम म्हटले. जनार्दन नावामध्ये फार शक्ती आहे. जनार्दन नाव भगवान शंकराचं पण आहे, जनार्दन नाव पांडुरंगाचं पण आहे. भगवान शंकराचं नाव जय जनार्दन नाव हे गणपतीचं पण आहे, भगवतीचं पण आहे. जय जगम जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब. छत्रपतीच्या मुखामध्ये निस्तर आहेच. जय अक्षर हे ज अक्षर दग्धाक्षर आहे, त्यानं पाप जळून जातं. म्हणून सत्यम जनार्दनम हंसनारायण. सगळ्याला वाटतं की रुद्राक्ष घालावं. आता शिवकथेमध्ये बरेच रुद्राक्षाचा हे झालं, प्रचार झाला. 3 मुखी घाला, 4 मुखी घाला, अमुक घाला. पण विधी कोण सांग? विधी सांगितली पाहिजे ना, ते कसे काय घालायचे. नुसते घालून काय उपयोग आहे? गायीच्या गळ्यात लोड न असतं तसं प्रकार होईल तो. विधी कोण सांग? हे घाला, यानं असं होईल, ते घाला. अरे त्याचे मंत्र आहे, जाबल उपनिषद. त्यासाठी काय अभ्यास नाही, काय नाही, काही सांगतात. आता जनता जनार्दने पोत्यानं रुद्राक्ष विकून राहिले. चांगलं आहे रुद्राक्ष घालणं, काही वाईट नाही, पण विधियुक्त घाला ना, मग त्याचा परिणाम होतो. सत्यम 10 मुखी रुद्राक्ष हा जनार्दन स्वरूप आहे. आम्ही काशीला गेलो बाबाजीबरोबर,
सगळ्यांनी काही वेगवेगळं घेतलं. काय घेतलं सर? आमच्या गुरुबंधून कोणी काय घेतलं, कोणी काय घेतलं. आपल्या वेळेचे माधव तुम्ही काय घेतलं? म्हणलं 10 मुखी रुद्राक्ष घेतलं. आता पूर्वी जी विधी होती बाबा, त्याच्यामध्ये रेखमुखीपासून तर 14 मुखी रुद्राक्षाचं महत्त्व आणि मंत्र होतं. मोठी विधी होती पूर्वी बाबाजींची. 10 मुखी रुद्राक्षाचं काय मंत्र आहे? आता आपल्याला विचारतं, बाबाजी तुम्हाला माहिती आहे 10 मुखी रुद्राक्षाचं मंत्र? म्हणजे मला तुम्ही सांगा. मी सांगितलं, बरोबर आहे 10 मुखी रुद्राक्षाचा मंत्र. मग 10 मुखी रुद्राक्षाचं काय महत्त्व आहे? आता ही परीक्षा जायची, इंटेलिजंट टेस्ट आहे, वाचतो का, लिहितो का, काळजीपूर्वक वाचतो का. जसं विद्यार्थी गुरुजी परीक्षा घेत तसं ते पण परीक्षा घ्यायची. बरं गाडीत चालत्या गाडीमध्ये 13-25 म्हणून बाबाजी 10 मुखी रुद्राक्षाचं असं महत्त्व आहे की 10 मुखी रुद्राक्ष हा भगवान जनार्दनाचं स्वरूप आहे आणि हा सर्व मनोकामना पूर्ण करतो. महाराज आता नाही का मूर्तीतून बाहेरून असं काउंटाळलं तसं काउंटाळलं, असा अभ्यास केला पाहिजे माधवबाबा. तुमच्या मागं किती लोक अभ्यास करतील असं अभ्यास केला पाहिजे. 10 मुखी रुद्राक्ष आम्ही घेतला काशीला, मंत्रून घातला. बरेच दिवस झाले. एक भक्त आला म्हणे, बाबा मी पशुपतीनाथला गेलो आणि तुम्हाला एक वस्तू आणली. काय बाबा आता मला सर्व आहे, काय नाही मला लागत. नाही तुम्ही त्याला नाही मानणार नाही म्हणे, मला माहिती आहे, मी प्रवचन ऐकलं तुम्ही. आण बाबा काय आणलं तू? ते सांगितलं की 10 मुखी रुद्राक्षाची माळ आणली. 10 मुखी रुद्राक्षाचं एक आता किंमत विचारतो मी 10 मुखी रुद्राक्षाची काय. मी विचारलं 11 मुखी रुद्राक्ष आणि गौरी शंकर 35,000 रुपये. आणि माधवगिरी बाबानं फक्त 350 रुपयाला घेतला होता 95 तो झिजून फुटून गेला. म्हणलं विचारा भाऊ गौरी शंकर 13 मुखी 11 मुखी कोण आहेत. ते सर्च केलं, किमती आल्या त्याचं सोनोग्राफी पण आली. मध्ये काय काय म्हणतात त्याला एक्सरे आला, याच्यामध्ये काय पोकळ नाही बा असं, नाही तर गॅरंटी असं. पण किंमत 35,000 म्हणून नको भाऊ, एवढं महागाचं कोण गाडी, एवढं आपण स्टँडर्ड महाराज नाही, घ्यायला तयार एक जण म्हणून नको घेऊ. एवढं किमतीचं काय घ्यायचं? 350 रुपयाला घेतला तर 10 मुखी रुद्राक्षाची माळ आणली म्हणे. आता तुम्ही याला नाही म्हणणार नाही. अरे म्हणलं माझा देव येतो, जनार्दन देवा करतो मी सेवा. 10 मुखी रुद्राक्ष जनार्दन स्वरूप आहे. मंत्रून घातलं पाहिजे, पंचगव्यानं त्याला स्नान घातलं पाहिजे, अभिषेक केला. कोणत्याही प्रकारची रुद्राक्षाची माळ इथं दर प्रदोषला अभिषेक होतो. प्रदोषच्या दिवशी लक्षात घ्या द्यावं, प्रत्येक मंत्राचं किंवा प्रत्येक रुद्राक्षाची देवता वेगळी आहे. प्रत्येक रुद्राक्षाची देवता वेगळी आहे. ते रुद्राक्ष आणायचे, तुम्हाला घालायचेच असेल, रुद्राक्षाची माळ घालायचीच असेल तर दर प्रदोषला भगवान शंकराला, गौरी शंकराला अभिषेक होतो. दर प्रदोषला सर्व देवता भगवान शंकराच्या अभिषेकाला येतात. शिवपुराण, स्कंदपुराण, त्या दिवशी सर्व देवता भगवान शंकराच्या दर्शनाला येतात. म्हणून प्रदोषच्या दिवशी ब्राह्मणाकडून आता इथे अभिषेक होतो, आमच्याकडं होतो. रुद्राक्षाची माळ घालायला काही हरकत नाही, पण त्याची पथ्य बाळगली पाहिजे आणि ते मंत्रून घातले गेलं पाहिजे. तुम्हाला जरी मंत्र माहीत नसला तरी मग अभिषेक करून घातलं पाहिजे. सत्यम जनार्दनम हंसनारायणम चैवमेकम 4 श्लोक भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितले. हंसरूपानं त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. त्याचेच 18,000 श्लोक आणि महर्षी व्यासांनी केले. हंसनारायणम चैवमेकम अष्टकम नाम शुभम केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरी पापनाशाय गोविंद मोक्षदायकम. विदित दुसऱ्या मंत्राचं महत्त्व असं आहे
पुष्कळ वर्षापासून सांगतोय वेगवेगळ्या प्रकारचं. दुसरा भाग असा आहे की या सांगू नये, पण आता सेवाधारी मंडळी असल्यामुळं भगवान शंकरने सुद्धा अनुआज्ञा दिली की तवम स्नेहन्मय चाद्यम कथितम सर्वरक्षकम. सेवाभावी असल्यामुळं भगवान सद्गुरू जनार्दन स्वामीकडे यायच्या अगोदर आईवडील भगवान चक्रधर स्वामीचे म्हणजे भगवान कृष्णाचे, भगवान दत्तात्रेयाचे भक्त असल्यामुळं जाताना, शाळेत जाताना आईवडिलाचं दर्शन घ्यायचं, दत्त महाराजांचे त्यांच्या पूजेचं दर्शन घ्यायचं आणि मग जायचं. तुमचं लहानपणाचा एखादा अनुभव सांगा, असं प्रश्न आहे. आता चौथी पाचवीला असेल. आता गावामध्ये एक शेजारच्या गावामध्ये यात्रा म्हणा, ते उरूस म्हणा, ते खेड्यामध्ये भरले जातात. आता ते उरुसामध्ये बरेच खेळण्या वगैरे येतात. आता सगळे मुलं जायला लागले तर कुठं चालले परत, म्हणजे आज ना संध्याकाळी जलशाही. मला माहीत नाही, काही झालं कोणाला काय माहिती, जलशा म्हणजे सगळे मुलं चालले, जाऊ का मी? आई म्हण नाही जायचं, अजिबात नाही जायचं. आपल्या गावात यात्रा भरल त्यावर म्हणलं नाही या सगळ्याबरोबर जातो. नाही सांगितलं ना तुला, मग कशासाठी जातो? तिला जलशा पाहायचं. जलशा काय माहीत नाही काय, तिला माहीतच जलशा काय ते नाही की चवले पावलेचं तमाशा. ती बाई नाचते आणि मग ते कोणी 4 आणे दिलं त्याच्या मांडीवर जाऊन बसते, कोणी 8 आणे दिलं त्याचा मकू घेते. आता हे माहीतच नव्हतं, म्हणून तिनं मला खूप जोडलं, बदरलं. जायचं नाही ना, सांगितलं पाहायचं नाही ते दर्शन. खूप रडलो, नाही गेलो. एवढं मात्र होतं, काय देवाची कृपा असेल. तिच्या म्हणण्याच्या पुढं नव्हतं जातं. आईचं सांगितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसंग आहे की सिद्धी जोहरनं आक्रमण केलं आणि काही किल्ले देऊन टाकले. त्याच्याबरोबर खूप सैन्य होतं आणि आपल्याकडं सैन्य कमी होतं, म्हणून वाटाघाटी केल्या. काही गड त्यांना देऊन टाकले आणि प्रत्यक्ष बादशहाला भेटायला सुद्धा वचन दिलं. आणि वचन तसं देऊ नका, तो राजपूत होता. काहीतरी ओलीस ठेवा. आता पूर्वी कसं असं गहाण भांडे वगैरे ठेवायचे, तेव्हा सावकार द्यायचं, सावकार पैसे द्यायचे. ओलीस ठेवलं संभाजीराजाला, म्हणजे मुलगा होता. आई साहेबाकडे आले म्हणे, काय शिव आज काय नाराज? म्हणे सैन्य खूप आहे त्यांचं, खूप आपली हानी होईल म्हणून मी करार केला. काही किल्ले देऊन टाकले आणि हे किल्ले खरंच दिले का हे बादशहाला कळण्यासाठी मी ओलीस संभाजीला दिलं. आता आई येते, काय केलं शिवबाई तू? माझ्या काळजाचं देठ दिला तू, का बरं दिला? काय तर राजकारणाचं पोडलंय. घाबरले शिवाजी महाराज. म्हणजे आई कधीच तुझ्या शब्दाच्या बाहेर गेलो नाही, पण आता नाविलाजी रयतीकरता केलं, मला क्षमा कर. आजपासून मी तुझ्या शब्दाच्या पुढं जाणार नाही. आतून गेलो नाही, पण परिस्थिती अशी आहे, केलंच पाहिजे. नाहीतर तो राजपूत आहे, कडवा राजपूत आहे. शिवाय आणखीन तो बादशाचा जवळचा आहे. हे करत असताना सांगितलं की आईसाहेब आता पुढं तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. काय निष्ठा असते महाराज, आणि ते मातृभक्त होते. आणि म्हणून 4-5 दिवसांनी गावातली यात्रा. गावात आलं ते, आणि गावात आलं तर पोरं शाळेसमोर तो कार्यक्रम सुद्धा, तर कोण शाळेत लक्ष देईन. गेले पोरं. मग कळलं की का बरं नाही जाऊन दिलं, की असले चित्र पाहू नये माझे देव, लेकराला पण दाखवू नये. काय चाललं आहे, मोबाईल देऊन टाकतात, ते कार्टून पाहतात. त्याच्यामध्ये काय असे संस्कार पाहिजे. म्हणून असे जर संस्कार तुम्ही देत नसाल, मी सांगत नाही, माता वैरी पिता शत्रू, ते तुम्हाला शत्रू म्हणून पाहतील. शास्त्र काही खोटं नाही. कोणी आईला मानत नाही, कोणी वडिलाला मानत नाही, कोणी आईला मारणारे आहेत, वडिलाला मारणारे नाही का.
मग आता वैरी पित्र शत्रू नाही तर काय. असे संस्कार बालपणाचे राहतात महाराज, ते जन्मभर टिकतात. म्हणूनच जाऊ दिलं नाही. आम्ही पाहिलं ते, अरे अरे हे काय भानगड आहे. म्हणून द्या हो सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारचा प्रसंग असतो. कधी हट्ट नाही, कधी नाही. जनार्दन स्वामीकडं 7वी पास झाल्यानंतर गेलो. आमचा एक मित्र होता मुरलीधर म्हणून, त्याला अर्ध डोकं दुखत. परीक्षेमध्ये तो खूप हुशार होता. सहज असं पेन बाहेर पडला म्हणून तो पेन घ्यायला गेला, मागं पाहिलं तर गुरुजी आले, त्याच्या फाडकन मुसकळत मारले. मग तो स्वाभिमानी होता, 96 कोळीतलं मराठा. त्याला जे परिणाम झाला ते अर्ध डोकं दुखायला लागलं. तेव्हापासून परीक्षा चांगल्या मार्कानं पास झाला. म्हणजे गुरुजी मी मागं पाहिलं नाही, पेन पडला होता म्हणून पाहिलं, मला काही सांग. तसं तो सांगितलं की तुम्ही एवढे 10 प्रश्न लिहून काढतो, यातले कोणतेही 5 तपासा. अभ्यास होता. 10 प्रश्न असायचे, त्याच्यातून 5 सोडावं लागायचे. 10चे 10 सोडून दाखवतो. पण ते काय गुरुजीच ते 8-9 पाडळकर होतेच, माझं अजून ध्यानात आहे. मग ते डोकं दुखायला कशानंच बरं होईना. मग कोणीतरी सांगितलं की जनार्दन स्वामी नावाचे कोणी महात्मा आहे, महाराज आहे, ते वेरूळ आलेले आहेत, ते विभूती देतात, भस्म देतात, खाक देतात, आता उदी देतात. आता खेड्यातले शब्द आहे सगळे. बाबा की उदी देतात. आम्ही गेलो तिथं त्यांना घेऊन, त्याला घेऊन आम्ही जवळ आहे तिथून जन्मभूमीपासून. बाबाजींनी विभूती दिली, त्याला बरं वाटलं. म्हणे बरं हो, सुट्ट्याच दिवशी येत जा कामाला. मग आम्ही दर रविवारी, आणि त्यातल्याच एकादशी दुसऱ्या दिवशी गेलं तर मग भंडारा असायचा, मसाले भात आणि शिरा. खायसाठी का ना कशासाठी का, लेकराचे जात राहते. 4-5 खेट्या झाल्यानंतर त्याचं डोकं बरं झालं. बरं हो, आता तुमच्या गावात शाळा कितीपर्यंत? 7वीपर्यंतची म्हणलं. आता बोर्डाची परीक्षा झाली, आता पुढं शाळा नाही. आणि मग सांगितलं की या बरं इथं जैन लोकांचं गुरुकुल आहे, तुम्ही या ते शाळेमध्ये. आता त्याची परिस्थिती साधारणतः आमची परिस्थिती साधारण. सांगितलं की येतो आम्ही. मग त्याच्या आईनं परमिशन दिली, वडिलांना जाय म्हणून शिक. आमच्या आई म्हणणं नको नको, तिथं ते भूताचं गाव आहे, वेरूळला फार भूत आहे म्हणून. आणि तिथं सापणीन जुनं गाव आहे, ते भोसल्यांचं गाव आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं. नाही जायचं. मग आम्ही लासूर स्टेशनला शिक्षण घेतलं. मग सर मॅट्रिकपर्यंत जाऊन येऊन 5-7 किलोमीटर. कधी तिथं थांबायचो भावाकडं, म्हणते भाऊ थोडे वेगळ्या मार्गातल्या असल्यामुळं जाऊन येऊनच जास्त होतं. दररोज 5 किलोमीटर 7 किलोमीटर जायचं शाळेत. कसं तरी यशस्वी पास झालं 72 साली. सांगायचं तात्पर्य काय की आईच्या शब्दाचा जर कोणता जर एक मुख्य असेल, एक तर छत्रपती शिवाजी महाराज आणि एक तर भगवान गणेश, मातृभक्त होते. गजानना गजानना मग बाबाजीकडं ओढ लागली आणि एक 10 पैशाचा फोटो घेतला. 10 पैसे होते त्यावर. फोटो त्या कृष्णाचे फोटो समोर ठेवायचा, आरती ओवाळायची. मग काही दुःख नको देऊ, सुखाचं ठेव. आता लहानपणचं हेच असतं. त्याचं जसं डोकं बरं झालं तसं आपल्याला काही दुःख नको देऊ. उदबत्ती ओवाळायची चक्रधर स्वामीला, गणपतीला, जनार्दन स्वामीला. आणि मॅट्रिक झाल्यानंतर ओढ लागली. आता शिक्षणाची शक्यच नाही. 72 सालचा दुष्काळ सारी यशस्वी झालो. नंतर मग शिकायचं कसं? म्हणजे आता आपला औरंगाबादला आश्रमी पोराव, तिथं शिका. तिथं तुम्हाला काय नाही, फक्त शाळेत जा, तुमची शाळेतली फी भरा. शाळेतली फी भरायला तर पैसे नाही. 2 महिने नोकरी केली, 250 रुपये पगार महिन्याला. ते पैसे साचले, त्याची फी भरली. 37 रुपये फी होती. आणि खोली भाड्याने घेतली अगोदर शहरामध्ये. आश्रम लांब आहे बुवा. वडिलांनी सांगितलं इतक्या लांब कसं का जाईन येशील तू. ते संपून गेले 250 रुपये 2 महिन्यातच. आता कुठं राहायचं? जनार्दन स्वामींनी स्वप्नात आले. अरे बेटा,
कशाला लई लांब जायचं, काय बिघडलं थोडं चाललं तर? आपलं आश्रम आहे इथं, आश्रमात ये, तुला शिक्षण घ्यायचं आहे ना. तुम्ही संत माय तुम्ही किती भाग्यवान द्या हो. सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे तुम्हाला. त्यांच्या सामर्थ्य नाहीत. इतकी कठीण परिस्थिती कोणावर येऊ नये. गरिबी हा गुन्हा आहे. गरिबीमुळं गुन्हेगारी वाढते. म्हणून द्यावं. एक उदबत्ती बघतो, फक्त नाम किती तारणार आहे. शक्यच नाही. आता म्हणतं कोणी भविष्य सांगलं की 72 सारखा दुष्काळ. शक्य नाही 72 सारखा दुष्काळ पडणं. त्यावेळेस परिस्थिती भारताची एवढी काही खास नव्हती. आता कुठून बी अन्नधान्य येऊ शकतं, पाणी येऊ शकतं. रेल्वेनं पाणी गेलं की नाही मागं लातूरला. तशाच प्रकारचं आता एवढे येवाना इतकी आबाळणी होत मराठी भाषेमध्ये सांगायचं. स्वप्न आम्ही गेलो तिथं, ते फॉर्म भरून दिला. सकाळी विधीला यावं लागेल, आरतीला यावं लागेल, सकाळी उठावं लागेल, गार पाण्यानं स्नान करायला आहेत. गुरुजी सांगतात, ते गुरुजीच होते ते. सगळं जे उघडी लागले महाराज. तर ते गुरुजी गेले निघून. मग तिथलचे व्यवस्थापकाचं पद मिळालं आपल्याला की तूच हे सगळं सांभाळायचं. बाबाजीने सांगितले सगळं पोरांचे पूर्णविधी करून घ्यायचे, श्रमदान करून घ्यायचं. सुरू झालं. फार 5-7 वर्ष. आणि त्रिकाल भगवान जनेश्वराची पूजा करायला सांगितली. ते पूजा विधी पाठ केली. गंधवाचं मंत्रगान. श्रीखंडचंदनम दिव्यगंधाग्नौ सुमररम विलेपनम सुरश्रेष्ठम चंदनम प्रतिग्रह्यताम अक्षदा तंडुलाशिमू कुमकुम विराजिता. सगळे मंत्र पाठ केले. जनार्दन स्वामी एकदा आले तिथं. अरे कोण ब्राह्मण म्हणतं, कोण ब्राह्मण पूजा करून राहिलं? ब्राह्मण नाही बाबाजी, ते विद्यार्थी तर पूजा करून नाही. गुरुजीनं सांगितलं कोण विद्यार्थी, त्याला इकडे घेऊन गेलो. तू पूजा करतो? हा बाबाजी. अरे काय मंत्र म्हणतो गोड. अक्षदाचे मंत्र, कुंकाचे मंत्र, फुलाचे मंत्र, माल्याने सुगंधिने माल्याने सुगंध वेगळं. दर्शनम बिलोपत्रश्यम स्पर्शनम पाव. गोडी लागली महाराज. आवडीने व्हावी, हरिनाम घेशी, मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. असं आवडीनं करा, आवडीनं सेवा करा, आवडीनं नामस्मरण करा, मग तुम्हाला काही चिंता नाही. तस्याहम सुलभ पार्थ. सगळ्या गोष्टी सुलभ होतात. आणि आता आमच्यापेक्षा भाग्यवान महेशगिरी महाराज आहे, राघवगिरी महाराज. तस्याहम सुलभ पार्थ. किती गोष्टी सुलभ झाल्या. मी सांगितलं संतोषगिरी महाराज तुम्ही सेवा करतायत, जनार्दन स्वामीची केली, आमची पण करतायत. काल मंदिराचं काम पूर्ण झालं. म्हणलं बाबा तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं मंदिराचं काम सुरू आहे, सगळं लिहून ठेवा. लिहून ठेवलं सर्व, कोणी किती दिले, कोणी काय दिले, कोणी. आणि आपण दिलेलंचा उल्लेख करू नका. पण त्यांना रावलं गेलं नाही. त्यांना काल उल्लेख केला. म्हणलं बाबा तसं नाही. तुम्ही भगवंताची भक्ती करता, जनार्दन स्वामीची भक्ती करता, म्हणून हा श्लोक आहे. तस्याहम सुलभ पार्थ अनन्य चैता सततम योमा स्मरती नित्यशा. नित्यनेमानं विधी करतात, नित्यनेमानं पूजापाठ करतात, नित्यनेमानं जप करतात. तर काहीच साकडे पडू न देती. सहजासहजी झालं. किती गोष्टी सहजासहजी होऊन राहिल्या. सहज मनात आलं की बाबा गाईसाठी आता इकडं कुठे आहे,
तिकडे घेऊन जायला माणसं मिळत नाही. एक छोटा ट्रॅक्टर घेतला तर बरं होईल. सहज विचारलं एका जणाला. ते 2-3 ठिकाणी तपास केला. कर्मधनु संयोगानं आपलं मंगेश आहे, त्याचं नातला घे आंधरसोलला. ते म्हणे बाबा आपल्याकडे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर चालवलं कोण नाही, पोरगं नोकरीला लागलं, माझ्याकडून शेती होत नाही. म्हटलं द्या, विकायचं का तुम्हाला? म्हणे हा विकायचं, द्या. तस्याहम सुलभ पार्थ. नुसतं मनात यायचं उशीर आहे, सगळ्या गोष्टी सुलभ होतात. पण यासाठी अनन्य चेता, हा चेता शब्द फार महत्त्वाचा. चित्तामध्ये पसरलं पाहिजे, मनापासून पाहिजे, चित्तापासून पाहिजे. अनन्य चेता सततम योमा स्मरती नित्यशा. नित्यशा दररोज, कधी मध्ये नाही, दररोज नित्यनेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ. तर लक्ष्मी वल्लभत आहे, लक्ष्मी वल्लभ म्हणून सगळ्याच गोष्टी सुलभ होतात. म्हणून द्या हो, ज्या ज्या ठिकाणी नित्यनेमिती चालू आहे, तुमची घरं असो, आश्रम असो, त्रिकाल पूजा पाठ आहे, त्या ठिकाणी आपोआप लक्ष्मीचा निवास आहे. कोणत्या रूपाने लक्ष्मी येते? अनुभव सांगतो की गणेश महाराजाच्या एकदा आम्ही गणेश बाबा दर्शनाला गेलो, असं सुगंध. आता जसं काकांनी हे लावलं, त्या सेंट लावला, तर सेंट मला थोडासा त्रास होतो सेंट. बाबा असं सुगंध कसं, एवढा चंदनाचा सुगंध कसं काय? माझं गिर बाबा सांग, सगळं जर बाहेर पळायचं, ते बाबा येते, सगळ्याला बाहेर काढून दिलं. बाबाची पलंग बसलं, ते बसलं माळ पिळत, रात्री माळ जपीत बसलं. थोड्या वेळानं इकडे तिकडे पाहिलं, गेले सगळे. आणि बाबा ज्या ज्या वेळेस असा सुगंध येतो, एक शब्दही खोटा नाही. तुमचं काय, मला प्रभावी करायचं नाही. तुम्हाला संताचा स्वभाव आणि त्यांचा प्रभाव सांगायचा आहे. सांगितलं बाबा, माझे गुरुदेव भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराज आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेस मी त्यांची प्रार्थना करतो, त्या त्यावेळेस मला जे भेटायला येतात, त्यावेळेस असा चंदनाचा सुगंध आला की समजायचं ते येऊन जातं सूक्ष्म रूपानं. ते स्वप्नामध्ये स्वतःला पाहतात, तर कोणतं रूप येते? तुम्ही क्रिकेट खेळताना पाहत असेल, तुम्ही आणखीन प्रेम करताना पाहत असेल, स्वतः मग पाहताना तुम्ही तर झोपेले, कोणता दे तुमचं प्रेम करताना? स्वप्नात जर एखादी सुंदर स्त्रीशी तुम्ही जर प्रेम करता असला, तर तुमचं लग्न लवकरच होईल असं संकेत द्या स्वप्नाचा. स्वप्नसृष्टी आहे. स्वप्नात जर तुम्ही घाण पाहिली, त्या दिवशी तुम्हाला मिष्टान्नच मिळणार. स्वप्नात तुम्ही जर हिरवे बांगड्या, हिरवे पातळ घालेली बाई पाहिली, अशुभ स्वप्न आहे. पांढरे कपडे घातलेले बायको पाहिले तर चांगलं स्वप्न आहे. विरुद्ध आहे काही स्वप्न अशी. स्वप्नात जर गालीचोर झोपला, अशुभ येते. स्वप्नात जर जमिनीवर झोपला, कोणत्या तरी जमिनीचा व्यवहार होऊ शकतो. अशी स्वप्नसृष्टी आहे. आता खूप यायला लागलं, आता खूप अभ्यास पण व्हायला लागला. म्हणून द्यावं स्वप्नदृष्टांताला सुद्धा महत्त्व. ते सूक्ष्म ध्यानात ते येतात. मग ते हवा व्यापक आहे, आकाश व्यापक आहे, असे ते व्यापक स्वरूप झाल्यात. तेच सांगितलं काल परवा कोणत्या तरी मूर्तीमध्ये होते, ते आता अमूर्त झाले. अमूर्त झाले म्हणजे व्यापक झाले. मूर्ती आहे, त्याच्यामध्ये व्यापकता येतं आहे. म्हणून अमूर्ताचं मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस मूर्तीमध्ये तो व्यापक स्वरूपात त्याच्यामध्ये प्रवेश करावा लागतो. मला त्याला प्राणप्रतिष्ठा म्हणतात. पण त्या तरी प्राणप्रतिष्ठा सांगितलं मी. मूर्तीमध्ये अमूर्ताचं स्वरूप मूर्तीमध्ये येतं, म्हणून ती मूर्ती सजीव होऊन जाते, ती तुमची मनोकामना पूर्ण करते. म्हणून द्यावं असे सूक्ष्म ध्यानात ते येतात आणि आपल्याला दर्शन देऊन जातात. म्हणून द्यावं. समजू नका की ते या डोलीमध्ये बसलेलं नाही. म्हणून द्यावं. तुम्हाला हात जोडून विनंती, इथं दर्शन घ्यायचं. तिथं तुमच्या अनुष्ठानामध्ये दर्शनाची सोय आहे. तिकडं जाण्यापेक्षा लहान लहान लेकरं आहे, गाड्या जोरात चालतात, रस्ते चांगले झालेत, काही कमी जास्त होऊ नये म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती. एक दोन्ही ठिकाणी दर्शन घेतलं पाहिजे. सुज्ञान लोकांचं ठीक आहे, लहान लेकरासाठी सांगतो तुम्हाला अशा प्रकारचं द्या हो. सगळ्या गोष्टी जर तुम्हाला संसारात सुलभ करून घ्यायच्या असेल,
तर तुम्ही भक्तिमार्गाची कास धरा. जय जनार्दन.